सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 वितरण सोहळा शिर्डीतील KBS ग्रँडमध्ये उत्साहात पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुण्या म्हणून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते ह्या होत्या। याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि पुरुषांचा सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला। यावेळी अगदी छोट्या वाटणाऱ्या आपल्या वडापावच्या व्यवसायातून शिर्डी व परिसरातील बेरोजगार तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या शिर्डीतील यशस्वी युवा उद्योजक दत्ता आसने यांना देखील यशस्वी उद्योजक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला आहे। जीवन गौरव पुरस्कार आपल्यापैकी अनेक जणांना मिळाला, त्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन करते। आणि निश्चितच या पुरस्कार मिळाल्याने तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम करत आहात ते अधिक गतिमान होण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा करते। आज शिर्डी येथे अतिशय उत्तम एक उपक्रम पार पडलेला आहे। सम्राट फाउंडेशन आणि आदर्श फाउंडेशन यांच्या माध्यमातून जो एक पुरस्कार सोहळा आणि तो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांना, महिलांना, ज्यांनी अनेक वर्ष काम केलेलं अशा काही एक्सपिरियन्स लोकांना इथे पुरस्कार दिलेला आहे। त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रात, शेती क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात असं खूप काम करणारी लोक आहेत। त्यांना छोट्या छोट्या पद्धतीने जे त्यांचं काम करत आहेत त्यांना एक शाबासकीची थाप म्हणून देण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे। आणि सगळ्या संयोजकांचा, सोनवणे सर असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्यांचे मी मनापासून आभार मानते की छत्रपती शिवाजींच्या नावाने जो हा आपण पुरस्कार देत आहात हा अतिशय स्तुत्य आहे। आणि असे कार्यक्रम करत राहा जेणेकरून तळागाळात काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन मिळत राहील। ह्या सगळ्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा। आज रोजी आदेश फाउंडेशन व सम्राट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांसाठी पुढील भविष्यात किंवा पुढील याच्यामध्ये त्यांनी आणखीन योग्य प्रकारे काम करावं यासाठी आदेश फाउंडेशन व सम्राट फाउंडेशन काम करत आहे। आणि यापुढेही असंच काम करीत राहावं असं प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथून पुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांनी त्यांची प्रमुख उपस्थिती दर्शवली त्या सर्व मान्यवरांचे आदेश फाउंडेशन व सम्राट फाउंडेशन यांच्या वतीने आभार मानतो। सम्राट फाउंडेशन आणि आदर्श फाउंडेशन या निमित्ताने हा छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कारचं आयोजन इथे आयोजित केलेलं होतं। आणि कुणाला पुरस्कार देणं त्यांच्या कार्याची दखल घेणं ही फार मोठी कौतुकाची बाब आहे। आणि हे जे कौतुक करत असताना जे मन असतं, जे काही आयोजक असतात त्यांचं जे मन असतं ते खूप मोठं असतं। आणि त्याचमुळे आपण दुसऱ्यांचं कौतुक करत असतो। सहजासहजी कौतुक करणं हे सोपं नाही आहे। आपण निंदा करू शकतो पण कौतुक फार कमी करतो। पण इथे हा जो त्यांचा कौतुक करून त्यांना जो हा जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे त्यांच्या कार्याची जी पोचपावती आहे तो जीवन गौरव पुरस्कार देऊन ती पोचपावती त्यांना मिळाली। आणि यापुढे त्यांनी त्यांचे कार्य असेच व्यवस्थितरित्या सुरू ठेवावे यासाठीच हा जो पुरस्कार आहे हा देण्यात येत आहे। आणि असेच कार्य त्यांना नेहमी सदोदित त्यांनी करत राहावं, समाजात हे यासाठी सदोदित करत राहावं ह्या शुभेच्छा देते मी। धन्यवाद। या पुरस्कार स्थळाच्या सगळ्यात जवळ जर कोणी राहत असेल हा दत्ता आसने राहतो असं म्हणायला हरकत नाही। कारण की इथून फक्त 200 फुटावर माझं वडापावचं दुकान आहे। वडापाव हा माझा बिझनेस आहे। आणि वडापावमध्ये तुम्ही एक काम केल्यानंतर तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जीवन गौरव होईल असं ऐकून मला नाही खूप वेगळं वाटलं। मला 4 दिवसापूर्वी सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं की आम्ही तुमचा यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आहे आणि आम्हाला असं या क्षेत्रात तुम्हाला पुरस्कार द्यायचा। विषय लक्षात घ्या, आमचं कुटुंब साधारणतः 97 पासून वडापावचा बिझनेस करतं। आणि आम्ही लॉकडाऊनच्या आधी 10 रुपयाला वडापाव विकत होतो। लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेक लोकांच्या खिशातला पैसा कमी झाला, त्यामुळे धंदे कमी झाले आणि लोकांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला। त्या काळात नक्की काय केलं पाहिजे
या विचारातून आम्ही विचार केला आणि मी 5 रुपयाला वडापाव विकायला सुरुवात केली. माझा वडापाव 5 रुपयाला आहे. मी संध्याकाळी 5 ते 10 वडापाव विकतो आणि साधारणतः या 5 तासामध्ये मी 1800 ते 2000 वडापाव विकतो. 5 रुपये वडापाव विकताना अक्षरशः मला जेव्हा सुद्धा आले बाहेरचे साहेब येतात, त्यांना इथं शिर्डी त्यांनी 20 रुपये 25 रुपये वडापाव खाल्लेला असतो, 15 रुपयांनी वडापाव खाल्लेला असतो आणि ते ज्यावेळेस माझ्याकडे येतात आणि वडापाव खातात आणि 5 रुपये ज्यावेळेस त्याची कॉस्टिंग ऐकतात, ते मला नक्की म्हणतात की तुम्ही या क्षेत्रात नक्की 5 रुपये करता का, सेवा करता का? सेवा नाही बाबा हो, मी रद्दा करून खाण्यापेक्षा चमच्याने पोटभर जेवतो. मी 200 वडे विकले असते त्याचे 1000 रुपये कमवले असते, तर मी 2000 वडे विकतोय. आम्ही दोघं नवरा बायको कष्ट करतोय, 5 तास दुकान चालवतोय आणि आमचा दोघांचा मिळून किमान प्रॉफिट 2000 रुपये रोजचा आहे. आणि या करताना आमच्या डोक्यात असं होतं की आपण समाजाला असं काहीतरी देऊ, कारण कोरोना काळात अनेकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली, लोकांच्या खिशातला पैसा कमी झाला आणि लोकांची मात्र खर्चाची मानसिकता तीच राहिली. त्यात आम्ही पर्याय म्हणून उभे राहिलो. मित्रांनो, माझ्याकडे तो 5 रुपयाचा बोर्ड पाहिला तर उतरलेला माणूस 2 वडे जागेवर खातो, 8 वडे घरी बांधून नेतो, 50 रुपयामध्ये त्याचं सगळं कुटुंब वडे खातं. त्यावेळेस त्याच्या मनावर चेहऱ्यावर दिसणारं समाधान आणि त्याच्यापासून मला मिळणारं समाधान हे माझ्या कमाईपेक्षा खूप मोठं आहे. आणि त्याचा जर असा काही गौरव झाला असेल त्याबद्दल सम्राट फाउंडेशन असेल, राऊजी सोनवणे सर आणि आदेश फाउंडेशनचे सुनील मोकळ सर यांनी या कार्याची जर दखल घेतली असेल, त्यातून जर मला पुरस्कार दिला असेल तर मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि पुरस्कार हा एक आहे ना काटेरी मुकुट आहे. पुरस्कार मिळणं म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे असं नाही. पुरस्कार घेतल्यानंतर आपल्यावरती जबाबदारी वाढते, आपण जे काम करतोय ना ते आणखी नेटाने केलं पाहिजे. मी या पुरस्काराच्या निमित्ताने सर आपल्याला शब्द देऊ इच्छितो की या पुरस्काराच्या शाबासकीच्या खातीनंतर मी असा विचार करेन की माझ्यासारखे किमान 10 उद्योजक या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने उभे करेल. कारण लक्षात ठेवा, पोरं शिक्षण करतात, शिकतात, हे सगळं केल्यानंतर नोकरीच्या मागे लागतात आणि 25-30 हजार रुपयाची नोकरी मिळवण्यासाठी एखाद्याला लाखभर रुपये देतात आणि ती नोकरी मिळवतात. मी त्याला नक्की सांगेन, 25-30 हजाराची जर तुला नोकरीच मिळवायची असेल, तू एखादी नोकरी शोधण्यापेक्षा एखादा चांगलं ठिकाण शोध, चांगला स्पॉट शोध आणि लाखभर रुपये तू त्या माणसाला देणार असेल तेच लाखभर रुपये धंद्यात लाव आणि 25-30 हजार रुपये तू स्वतः कमवून आणखी 2 जणांना कामाला ठेव. असं मी त्याला सल्ला देईन. असे उद्योजक नक्की मिळतील. धन्यवाद. आहे पण मला माहित नाही काय काम करायचे, कसं करायचे, कोणाला द्यायचे. जर मला असं पण मनात शंका वाटली की ज्या मुलांना आई वडील नाही त्यांना मी थोडं दिलं, पण कसे देऊ ते जर व्यस्ती झाले तर. मग माझ्या मनात अनेक प्रश्न आहे आणि तिथे आम्ही बोर्ड वाचला, एकमेका सहाय्य करू आवडे धरू सुपंत, पण चांगल्या माणसाच्या मार्गदर्शनाने कोणाला तरी चांगल्या माणसाला मदत करावी लागेल आणि तरच ते पुढे जातील, तरच आपल्याला आपण काही चीज केल्याचं सार्थक होईल. म्हणजे आपलं दान सुद्धा सत्पात्री लागलं पाहिजे. आता यांनी आपल्याला शाबासकीची पाठ दिली म्हणजे थाप दिलेली, आपण एवढं लढणार आहे का आपण खूप लोकांना मदत करणार आहे. फाउंडेशन आपल्याला आदेश देत आहे आणि आपण आपलं काम छोटंसंच असतं. आपण छोट्या कामातून आपलं सगळं काम करत असतो, सेवा करत असतो, सगळं करत असतो, पण ते आपल्याला कळत नाही. समजा मी शाळेत शिक्षक आहे, मी मुलांना शिकवते, हे काम तर करते, पण कोणाला श्री पाटी दे, पेन्सिल दे, वही दे, पेन दे, कोणाला गणवेश दे, येता जाता पालक भेटतात त्यांना छोटं मोठं मार्गदर्शन कर. आतापर्यंत मी 30-35 बायांना नोकऱ्या लावल्या, 40-50 लग्न जमवले आणि म्हणजे मला जेवढं सोपं होईल. काही लोकांची दारू सुद्धा सोडली. मी बाई माणूस असून मला सगळ्या अण्णांच्या हस्ते दारूबंदीचं जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा मला बक्षीस मिळालेले. तर नमस्कार. आज आम्हाला या सम्राट फाउंडेशन व आदेश फाउंडेशनच्या वतीने आरोग्याबद्दल जागरूकतेचा एक शिबिर आम्हाला आयोजित करून दिला होता आणि त्या शिबिराचा आम्ही चांगल्या पद्धतीनं इथे लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाच्या वतीने जे
प्रमुख उपस्थिती होते आणि अतिथी होते, या सर्वांना आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण आम्ही इथे आमच्या या शिबिराच्या माध्यमातून केली आणि जास्तीत जास्त लोकांना मोफत आरोग्य तपासणी आम्ही इथे करून दिलेली आहे आणि नक्कीच लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेली आहे आणि या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल अध्यक्ष व सचिवांचं खरंच मनापासून आभार. लोकांमध्ये अशीच आरोग्याबद्दलची जागरूकता भविष्यात निर्माण राहील. धन्यवाद. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झंझनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 3 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. मोबाईल क्रमांक 80 55 85 54 45 तसेच 70 30 03 54 45.